एका खेड्यातून मातीमध्ये कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताचं नाव आणि महाराष्ट्र राज्याचं नाव जगामध्ये गाजवून दाखवलंय अशा महान विद्यार्थ्याची आणि खेळाडूची कहाणी आज बघणार आहोत आपण. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. खशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट असा रिअल स्टोरी मोटिवेशनल चित्रपट येत आहे आणि यात जी निर्मिती आहे ते नागराज मंजुळे यांनी केलेली आहे आणि हा 1 जानेवारी 2027 मध्ये येणार आहे. 1 जानेवारी 2027. तर हा हा चित्रपट सर्व विद्यार्थ्यांनी स्टुडंटनी पाहण्यासारखा आहे आणि पालकांनी सुद्धा पाहण्यासारखा आहे. कारण एक खेडेगावातला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील हा खेळाडू भारताचं ऑलिम्पिक मध्ये 2दा नेतृत्व करतं आणि भारताला वैयक्तिक एक इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये फर्स्ट कांस्य पदक मिळवून देते हे आपण पाहू शकतो आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून हे दाखवलेले आहे. तर खशाबा जाधव हे मुक्त फ्रीस्टाईल एक रेसलर कुस्तीपटू होते. त्यांनी भारताचं 1948 आणि 1952 मध्ये जगाच्या सर्वात मोठ्या खेळामध्ये ऑलिम्पिक मध्ये काय केले, नेतृत्व केलेले आहे. आता त्यांचा आपण जन्म पाहूया. 15 जानेवारी 1925 ते 14 ऑगस्ट 1984 मध्ये त्यांनी खेळाडू म्हणून काम केलेलं आहे. हा त्यांचा जन्म कालावधी आहे आणि या ठिकाणी त्यांना आपण ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेलं या ठिकाणी पाहू शकतो. त्यांचं तो पण नाव आहे ते पॉकेट डायनामो किंवा केडी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. कारण का, तर त्यांचे खेळ खेळत असताना पायाची जी स्पीड आहे ती खूप जास्त होती आणि हेच त्यांच्या कोचनं ओळखलं होतं. म्हणून त्यांना काय केलेले, त्यांना या स्पर्धेसाठी तयार केले. या ठिकाणी त्यांचं जे जन्मगाव आहे रेटरे आणि तालुका कोणता आहे कराड आणि जिल्हा आहे सातारा, महाराष्ट्र राज्य. आणि या खेळाडून जसं की बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे हे ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाले, पण आपल्या इकडे खेळाडूंना तसा मिळावा तसा मान सन्मान मिळत नाही. आजकालच्या पोरांना एक वेगळेच व्हिडिओ आवडतात आणि खेळ शास्त्रज्ञ शिक्षण या क्षेत्रापासून ते दूर जात आहेत. तर आपण अशा ह्या स्टोऱ्यांना च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा की खशाबा दादासाहेब जाधव हे काय आहेत, हेलसिंकी मध्ये 1952 मध्ये भारताला वैयक्तिक ह्याच्यामध्ये काय केलं, पदक जिंकणारे स्वतंत्र भारताचे ते काय पहिली खेळाडू, फर्स्ट स्पोर्ट पर्सन टू विन इंडिव्हिज्युअल मेडल. बघा या ठिकाणी या खेळाडूनं आपल्या भारत देशासाठी काय केलेलं आहे, एक पदक मिळवलेलं आहे. मग विद्यार्थ्यांच्या आणि प्रत्येक एक खेळाडूच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येत असतात. कुणी तेवढं दखल घेत नाही. समाजामध्ये पैसा पावर ज्यांच्याकडे आहे त्यांना मान सन्मान मिळतो. पण या येणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण अशा एका खऱ्या खेळाडूची रिअल हिरोची कहाणी पाहणार आहोत. आणि ही जी स्पर्धा झाली होती 1952 मध्ये ती युरोप खंडातील फिनलंड या देशामध्ये झाली होती. युरोप खंडामध्ये फिनलंड या देशामध्ये झाली आणि हेलसिंकी या ठिकाणी झाली. आणि 1948 मध्ये जे खशाबा जाधव यांचा क्रमांक कितीला आला होता, 6वा क्रमांक आला होता. 6वा क्रमांक 6, म्हणून त्यांना या ठिकाणी पदक मिळालं नाही. म्हणून त्यांनी 1952 मध्ये 52 केजी 52 किलो वजनी गटामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी हे पदक मिळवलेले. आणि अनेक महाराष्ट्र आणि भारतात अनेक खेड्यामध्ये जसे की दंगल चित्रपट आला होता, दंगल. त्यानंतर दुसरा चित्रपट आला होता चंदू चॅम्पियन. हे सुद्धा आपण पुढल्या भागामध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर जे खूप जखमी झाले सुद्धा तरी सुद्धा त्यांनी सैन्यामध्ये काम करत असून सुद्धा त्यांनी भारताला अनेक पदक खेळामध्ये मिळवून दिलेत. आता जसं की पेलती चित्रपट आला होता. अशा रिअल स्टोऱ्या विद्यार्थ्यांनी पाहणं आवश्यक आहे. आणि आपल्या देशामध्ये शिक्षण विद्यार्थी ग्रामीण भागातून घडतील असं आपण सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद.